the challenge to go over the infield. It's 4 without loss. If you look at the full position, they have a deep extra cover. Looking to play it with a switch hit, looking to get it behind square, resulting in a dot delivery. The other player on the fence is at the deep square leg. Again changing his stance. This time getting the connection right and getting a Monty, a big Monty here. Right landing on the road. A boundary and now a 6. Score moves into double digit. निखिल, मुझे वो मैच याद है जो कोरोना के साथ सब कुछ जो कि पूरा बंद हुआ था, लेकिन उससे पहले शाम में महेश बाइडकर ने चंदन नाइक के टीम के साथ जो कि आखिरी गेंद पर छक्का लगाया था, मुझे वो मैच बिल्कुल याद है। और वही से लेकर दूसरे दिवस सब कुछ बंद हुआ था वो मैडी बॉलिंग बार पर। जोरदार अपील, सामने पा गए विकेटों के बिना देखे अंपायर की ओर। मालूम पड़ा कि बिल्कुल मैं जो कि वापस मुझे जाना पड़ेगा और पहली विकेट के पतन होता हुआ एक बड़ा विकेट महेश बाइडकर, जिसके हम अभी अभी चर्चा कर रहे थे, जिन्होंने एक लाजवाब छक्का लगाया था उस शाम के दौरान में। याद है वो मुकाबला, और ये बड़ा विकेट हासिल करते हुए फरदीन काजी आउट होकर वापस पहले विकेट के रूप में
आजोबा स्ट्राइकर सत्तरी क्रिकेट टीम के। अच्छी गेंद इस बार थोड़ी सी लेग स्टंप पर हल्के से मोड़ा गेंद को फाइन लेग बाउंड्री पर। आउटफील्ड बहुत तेज है और गेंद चली गई डीप फाइन लेग बाउंड्री पर। यह लगा एमसीटी चौका 4 रन के लिए। लाइट्स कैमरामैन है रुपेश कळंगुटकर। ऑफ टॉप पर इस बार अच्छा शॉट गैप में कवर पॉइंट बाउंड्री पर। 2 फील्डर है गेंद के पीछे। पहले रन के लिए निकले, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज और जब तक गेंद को उठाते फील्ड करते। 2 रन बड़ी तेजी के साथ पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। अच्छा शॉट, फील्डर मौजूद थे, 2 फील्डर थे लेकिन उनके बीच में से गेंद को निकाला और मिले 2 रन कीमती स्कोर के खाते में। 23 टोटल स्कोर, लॉस ऑफ 1 विकेट। हमारे साथ निखिल कुडव जुड़ चुके हैं स्कोरिंग की जानकारी इसके साथ। महेश बाइडकर अपने बॉलिंग बार पर सामने दूर वाले चोर से अगली गेंद लेकर आगे निकलकर सामने उड़ाया, बॉलर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन की तरफ निकलते हुए और एक चौका निकला। ये लगी बाउंड्री, एमसीटी चौका 4 रन के लिए। एक विकेट जरूर मिला है लेकिन कहीं ना कहीं यह तीसरा चौका लगता हुआ महेश बाइडकर की गेंदबाजी कर। टॉस जीता, फील्डिंग का फैसला, एक निर्णायक मुकाबला दोनों टीमों के लिए। अल्टी पल्टी की कोशिश, हल्का सा अपील, रन के लिए निकले, नॉन स्ट्राइकर इन पर खतरा बन सकता था। स्लिप ऑफ पर फील्डर आते गेंद को उठाते फील्ड करते। थोड़ी सी ऑफ स्टंप को छोड़कर गेंद निकल रही थी, कोई अंपायर के मन में शंका नहीं थी और पावर प्ले समाप्त हुआ। जो दूसरे ओवर का एक विकेट जरूर मिला महेश बाइडकर को इस ओवर में और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 27 रन 1 विकेट के नुकसान पर। Two overs, 27 for 1. Important wicket of Fardin Kazi being picked up by Mahesh Baidkar, but considering 14 runs, I think their team will accept this because price wicket of Fardin Kazi. He was going hammer and tong, scoring 17 of 8. And a bowling change here, Apali Kalangutkar. So just 1 over up front for Suraj, might be kept for that MCT over. Apali straight away starting from the right arm round the wicket, trying to tuck the batter for room. Chetan Sawant on strike. Didn't face plenty of deliveries so far. Slower outside cutter and a big neck here. And umpire's finger Siddesh Harmalkar, the official at the bowling and umpire. So Rupesh Gawas striking an umpire. And Sir Rajendra Dabholkar and Munna Dabholkar having a break here in this match. So second wicket down as both openers
are in the dugout now. 10 runs partnership for the second wicket coming to an end. New batter Snaith impressed a lot in the very first match, scoring some big shots. 40 of 17. Apali strikes off the very first delivery. He will be a player to watch out for, Snaith. Very strong both on the onside as well as on the offside, kissing the bat as many of the batters do. Again off cutter this time and couldn't stop the ball in the follow through. Will certainly pick up a single and get off the mark. The single takes the score on to 28. So first run of the over. Praveen, who got off the mark with the boundary. Batting on 10. Oh, right on the stumps and up goes the finger. So Praveen has to depart now. Apali strikes twice. They lose wicket very cheaply. It was 17 when they lost the first wicket, then on 27 and now on 28. 28 for 3. Yes, the second LBW. First it was Mahesh Baidkar to get rid of Fardin Kazi. And now it is Apali who strikes second time in this over. Getting rid of Praveen Rane. Chetan was caught behind. Sahil Naik, the new batter. Sahil Naik yet to face a delivery. Snehit just getting off the mark with a single. So two fresh batters at the crease. Best time for Pernem strikers Pernem to keep the runs in check. Both the teams looking for a win. Now changing the angle right above the wicket. Apali straight away. Oh, flirting with danger. Looking to go after the delivery. Luckily not getting an edge. Looking to get off the mark as quickly as possible because they are batting first and need some runs which their bowlers can defend later on. Leg cutter this time. Again looking to chase the delivery. Fumble by the wicket keeper and they might look to pick up that run. And wide plus an extra. Score was on to 30. Three runs, just 3 runs from this over so far. Snaith on strike now. Looking for that. Oh, what a catch! That is stunning catch. Absolutely mind blowing. Amir Gadekar. Amir Sargaonkar. स्क्रीन पर देखिए, देखो कमाल का कैच पकड़ा, बहुत ही क्या बेहतरीन कैच। कैचेस विन मैचेस हम हमेशा कहते हैं,
और ये कैच बिल्कुल आप जरूर रिप्ले में बार बार देख सकते हैं, बहुत ही शानदार कैच और एक सफलता मिलते हुए अपाली कलंगुटकर को। Yes, important wicket because the Snake scored 14, just 17 deliveries in the previous match. It was absolute stunner from Amit Sargaonkar, known as Bombsy by his teammates. Diving full length, that to his strongest side, to his left side. 30 for 4. Last 3 wickets lost for just 3 runs. And in walks Surya. Showed some glimpses of the batter in form, but was caught plump in front of the stumps in the previous match. Third wicket. Oh, played defensively here. Back to the bowler. Apali picking up 3 wickets in his very first over. Just 3 runs and 3 wickets. That too in form of extras. A couple of runs were given away. Fantastic over coming to an end. Completion of 3 overs. It's 30 for 4 going at 10 runs per over. बहुत अच्छा और तुषार अपाली कलंगुटकर का सिर्फ 3 रन दिए और 3 विकेट चटकाए। खेल 3 ओवर का समाप्त हुआ और 3 ओवर की समाप्ति के बाद 10 रन के साथ रन जरूर बना रही है, लेकिन कहीं ना कहीं बहुत जल्द जो कि 4 विकेट भी अपने खो चुके हैं टीम। अंपायर का इशारा जो कि बॉलिंग पावर प्ले यानी एमसीटी ओवर का इशारा होता हुआ, और देखना होगा गेंदबाजी के लिए कौन आते हैं। पेडने स्ट्राइकर्स क्रिकेट टीम के ओर से शायद सरोज परमाणिक वो दिखाई देते हुए बॉलिंग बार पर, जिन्होंने पावर प्ले में शुरुआत की थी। खुद का दूसरा ओवर और सामने बल्लेबाज स्ट्राइक पर उनकी गेंदबाजी का सामना करते हुए साहिल नाइक, और नॉन स्ट्राइकर एंड पर उनका साथ देने के लिए आ चुके हैं सूर्या गांवकर। एक साझेदारी की सख्त जरूरी है, मैदान पर साझेदारी बनानी पड़ेगी क्योंकि बहुत से ओवर बाकी है अभी भी। तेज गेंद, काफी रफ्तार के साथ गेंद ऑफ स्टंप को छोड़कर चली गई विकेट कीपर के हाथों में। बड़ी बहुत तेज गेंद इस बार, और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। सभी फील्डर दो की 30 सर्कल के भीतर, एमसीटी ओवर और सरोज परमाणिक अपने बॉलिंग मार्ग पर। नो बॉल का इशारा, ऑन साइड पर खेलना चाहते थे। देखने होगा विकेट कीपर जब तक आते गेंद को फील्ड करते, एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज, और नो बॉल का थोड़ा सा ओवर स्टेप हो चुके हैं, इसलिए अंपायर का इशारा जो कि नो बॉल का। तो नो बॉल के साथ और एक रन मिलेगा स्कोर के खाते में। नो बॉल के साथ और एक रन बढ़ गया स्कोर में और 2 रन मिले, और इसी के साथ अंपायर का इशारा होता हुआ आने वाली गेंद के लिए फ्री हिट का इशारा, यानी मौका आ चुका है सूर्या गांवकर के लिए। देखना होगा इस आने वाली फ्री हिट पर क्या होता है। फिलहाल 2 रन बने स्कोर के खाते में और 2 रन के साथ टोटल पहुंचा 32 लॉस ऑफ 4 विकेट, 32 रन 4 विकेट के नुकसान पर। फ्री हिट की गेंद, हमारे डीजे संदीप सायरन भी बजा चुके हैं और सामने लेफ्ट हैंडर बैटर है सूर्या गांवकर सामना करते हुए। फ्री हिट की गेंद सामने उड़ाया, इस बार देखना होगा मिड ऑफ के फील्डर के ऊपर से लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ, और गेंद चली गई 4 रन के लिए। यह लगा एमसीटी चौका। थैंक यू डीजे, धन्यवाद। फ्री हिट का मौका मिला, मौके पर चौका लगाया और सरोज परमाणिक अपने बॉलिंग बार पर। ओ, इस बार बहुत अच्छी गेंद अंदर आते हुए कोई ज्यादा समझ नहीं पाया, हाना हाना कर रहे थे नॉन स्ट्राइकर, इन पर खतरा। जी बिल्कुल, बहुत दूर थे, रन के लिए आगे निकले थे। सामने सूर्या गांवकर बिल्कुल तैयार नहीं थे, और इसी बीच और एक विकेट चला गया आजोबा स्ट्राइकर सत्तरी क्रिकेट टीम का।
आधी टीम वापस 36 पर। थोड़ी सी नाजुक स्थिति मैं कहूंगा इस मैच में, क्योंकि जिस तरह से शुरू का पहला मैच रहा था बड़े टोटल का, बाद में एक बड़ा टोटल, फिर से एक लो स्कोर का मुकाबला, और देखना होगा फिलहाल आने वाले बल्लेबाज पर बहुत कुछ उम्मीद होगी। आ चुके हैं मैदान पर प्रीतम बारी, और अपने बॉलिंग बार पर इस ओवर को कट किया। इस बार बहुत अच्छा शॉट, बैकफुट पर जगह बनाई, कट किया इस बार कवर पॉइंट बाउंड्री पर, और गेंद चली गई बाउंड्री लाइन की तरफ। यह लगा एमसीटी चौका। 4 रन के साथ टोटल आगे बढ़ा 40 पर। खेल जारी है। यह चौथे ओवर का, चौथे ओवर के बाद कमेंट्री बॉक्स में बदल निश्चित रूप से, और उसी के साथ समीर पांडे के साथ थोड़ी सी जो कि चर्चा होगी, जो कि डगआउट के साथ। इस बार ऑन साइड पर खेलना चाहते लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ। सामने अपने फॉलो थ्रू में गेंद को फील्ड करते रन की संभावना को समाप्त कर दिया। 5 विकेट के नुकसान पर 40 रन। दोनों टीम एक एक मैच को हार चुके। ये बहुत महत्वपूर्ण रहेगा मुकाबला दोनों टीमों के लिए, और देखना होगा पेडनेम स्ट्राइकर्स और आजोबा स्ट्राइकर्स सत्तरी के बीच में यह चलता हुआ मुकाबला सूर्या गांवकर स्ट्राइक पर सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। स्लोवर वन, इस बार बल्ले का बाहरी किनारा लेते हुए थर्ड मैन की तरफ गेंद चली गई। आउटफील्ड बहुत तेज है, और गेंद आते हुए बाउंड्री लाइन पर 4 बहुमूल्य रन। ये लगा एमसीटी चौका 4 रन के लिए। 44 पर पहुंचा इन 4 रन के साथ टोटल स्कोर 5 विकेट के नुकसान पर। 4 ओवर के बाद टोटल 44 रन 5 विकेट पर। कमेंट्री बॉक्स में जुड़ जाएंगे प्रशांत अदुडे, लेकिन उससे पहले चर्चा होगी समीर पांडे के साथ। फरदीन काजी। शुक्रिया सबीर, वेलकम बैक। सभी का स्वागत है। आज प्रतियोगिता का पहला दिन और बहुत ही अच्छा माहौल यहाँ बना हुआ। दूधिया रोशनी में प्रतियोगिता। कॉम्बॉक्स में हमारे साथ विशाल जी जुड़ चुके। इससे पहले अशोक नाइस सर की आवाज आपने सुनी थी। इस ओवर की पहली गेंद, ओ कड़क शॉट, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है। तीर से समान छू लिया आसमान। बल्लेबाज खड़े हसीना तान। प्रीतम बारी आली रे आली, आता प्रीतम जी बारी आली। षटकार। फॉलोअर्स ऑफ 5 विकेट। 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे हैं। प्रीतम बारी कमाल के खिलाड़ी है, काबिलियत उनके पास। गेंदबाजी कर रहे गेंदबाज अपाली बकलगुटकर। इस बार भी ऑन साइड पर बल्लेबाज ने की अपनी मनीषा पूरी। अंपायर ने दी है 6 रन की मंजूरी। गगन चुंबी सिक्सर, मैग्निफिसेंट स्ट्रोक, ब्यूटीफुल बैटिंग, एमसीटी बस सिक्सर। इस तो दोनों तरफ से जारी है। आने वाला समय बताएगा कि कौन किसके ऊपर भारी है। इस पर प्रीतम बारी, लगातार 2 छक्के। कमाल का ये मैच प्रीतम बारी के लिए, क्योंकि डू और डाई वाला मैच है। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता है। रन संख्या अब तक 56, 56 पर 5। कॉम्बॉक्स में हमारे साथ स्कोरिंग का काम कर रहे मिस्टर निखिल कुड़ो। तुषार जी की आवाज भी आप सुनेंगे। थोड़ा सा समय हमारे पास। तुषार जी क्या कहना है? लगातार 2 सिक्सर अपने मंसूबे को क्लियर किया है बल्लेबाज ने। Yes, trying to make a switch on here, not allowing the bowler to settle, looking to put early pressure on him because he had an excellent first over, conceded just 3 runs and picked up 3 wickets. यार एब्सोल्युटली राइट। बहुत बढ़िया गेंदबाजी आपने की है। पहले ओवर में के 32 रन और शानदार गेंदबाजी करते हुए अपोनेंट टीम के ऊपर दबाव बनाया था।
अब जाकर अफली के ऊपर दबाव बनाने का काम प्रीतम बारी कर रहे हैं। ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है। अभी तो मारा है छक्का, चौका अभी बाकी है। ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है। प्रीतम बारी इज ऑन स्ट्राइक। इस बार क्या बल्ले का किनारा लगा या एक बार फिर बल्ला जमीन को लगा, वो देखना बहुत जरूरी है। उंगली खड़ी होती हुई बल्लेबाज को जाना पड़ेगा मैदान के बाहर। प्रीतम बारी बैक टू द पेबलिन, बहुत बड़ी सफलता, सब कुछ अच्छा हो रहा था। प्रीतम बारी बीच मैदान पर शानदार बल्लेबाजी कर रहे थे। तुषार कहानी में ट्विस्ट, बल्लेबाज प्रीतम बारी बैक टू द पेबलिन और ये Battery.ai विकेट। Yes, certainly Battery.ai wicket getting the underage of wicketkeeper's hand. For Apali, can he pick up a 5 because a very rare that a bowler can achieve 5 wicket haul in just 2 overs. Don't argue with अच्छा किया था। और तुषार आप आगाज से नहीं अंजाम से जाने जाते हैं। एक बार फिर आपको अच्छा स्टार्ट मिला, उसके बाद में एक गेंद आपका शिकार करने के लिए भी आ सकती है। तो वो शिकार करने वाली गेंद है ना, उसको आपको समझना पड़ता है। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, आंखों से दूर गेंद थी, आप गेंद के करीब नहीं थे, आंखों के नीचे आप नहीं खेल पा रहे थे। तो दो गेंदों में जब आपने शॉट खेला तो बिल्कुल शरीर का संतुलन अच्छा था। इस बार शॉट सिलेक्शन अच्छा नहीं था और इसका फायदा अपली को मिला। तुषार कमबैक करने का मौका अपली ने बदला लिया है। Yes, certainly. Apali striking back, maintaining his line and length. That was key to that wicket because the batter looked to play away from the body and then getting that outside edge. बहुत अच्छी लाइन थी। पहले थोड़ा सा गेंद को आगे रखा गया था, शरीर के अंदर गेंदबाजी करने की कोशिश स्टंप के अंदर डालना चाह रहे थे, तब जाकर गेंद पॉटीलन के बाहर चले गई थी। बल्लेबाज संदेश ठाकुर नंबर 8 पर बल्लेबाजी करने के लिए। इस बार रक्षात्मक तरीके से खेल दिया, अप्पाली नीचे नहीं झुक पाए, इसीलिए अब सरोज को वहां बॉडी लाइन पर गेंद को फील करने का मौका, लेकिन संदेश का खाता खुला। बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है। इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी। स्कोर नाउ मूव्स ऑन 57 फॉर लॉस ऑफ 6 विकेट। अपने अपनी बॉलिंग में आपको तैयार। Battery.ai प्रेजेंट MCT 2021 सीजन 7। ओ सूर्य इस पक्ष टैकरन पर फुल टॉस गेंद, नो बॉल का इशारा अंपायर द्वारा। बीमर गेंद है, बीमर गेंद, अंपायर का बिल्कुल इशारा। गति परिवर्तन तुषार करना चाहते थे, कंट्रोल नहीं है। मिस्टर स्टार से स्कोरबोर्ड बिल्कुल बढ़ रहा है। I think Surya couldn't make maximum use of that waist high full toss, just looking to steer the ball through the gully region. MCT 2025 पिक्चर है सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट। सूर्या जी उड़ाई आसमान की तरफ, लॉन्गर पर खिलाड़ी है और इनके पास कोई मौका नहीं, गोता लगाया था लेकिन कोई फायदा नहीं। गेंद बॉडी लेके बाहर, ये लगा MCT बस 6। सर मैग्निफिसेंट बैटिंग, ऑन पर खेलना चाहते थे, हल्की सी अपील, अंपायर ने आउट दिया। So here पांच विकेट 5 पर पूरा किया है इस मुकाबले में अप्पाली ने। अप्पालीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे। 5 विकेट घेणारा पहिला गोलंदाज या स्पर्धेमध्ये ठरतोय MCT 2025 7व्या पर्वामध्ये। अब जाकर देखिए ताली की आवाज, ये दर्शक है, ये क्रिकेट के दीवाने हैं, बहुत अच्छा सपोर्ट कर रहे हैं। Yes, we were just speaking that 2 wickets, 2 overs, and the opportunity to pick up a 5 wicket haul. It's a very rare feat for the bowler to achieve, but Apali has done it. In just 2 overs, he has picked up a 5 wicket haul. एक्सलेंट बॉलिंग बाय अपाली। 2 ओवर की कहानी बहुत बढ़िया रही है। अब जाकर स्कोर मैं आपको जरूर बताऊंगा। रन संख्या कुल मिलाकर 64 रन स्कोर बोर्ड पर है, 64 ऑन द बोर्ड, लेकिन विकेट गिरने का सिलसिला जारी है। यह खराब गेंद थी, लेग स्टंप की तरफ थी, जहां बल्लेबाज बिल्कुल वो सिंगल लेना चाह रहे थे। शॉट सिलेक्शन अच्छा नहीं है। प्रीतम बारी के लिए स्टार्ट जरूर मिला था। तुषार ये ओवर बहुत महत्वपूर्ण रहेगा। अभी फिलहाल अपली का जो बॉलिंग विश्लेषण आप देख सकते हैं, बहुत बढ़िया गेंदबाजी। 2 ओवर 23 रन और 5 शिकार।
इस मैच में बल्लेबाज का सिर कढ़ाई में और गेंदबाज की 5 उंगलियां घी में। तुषार क्या कहना है? Yes, absolutely pushing the opponent on the back foot. Apali Kalangutkar. What a spell it was. 2 overs, giving away just 23 runs and picking up 5 wickets. A dream come true here for Apali in this big tournament. The Mandrem Champions Trophy 2025 Season 7. He will remember this performance for a very long time. और विकेट भी बहुत बेशकीमती हैं, क्योंकि जो 5 विकेट है इसके बारे में चर्चा होगी। तुषार हमारे साथ कॉम्बस में जुड़े हुए हैं और ये ओवर भी बहुत महत्वपूर्ण रहेगा। Captain brings himself on. If you look at the wickets that were picked up by Apali, Chetan Sawant, Praveen Rane, Snehit, Surya Gaukar and Pritam Bari. Oh, slaps it and mid off, almost grabbing it. Would have picked up another stunner. We have already seen Amir Sargaukar taking a blinder. तुषार, आप विजय पावली को कैसे भूल सकते हैं, जिस तरह से पीछे भागकर इन्होंने जबरदस्त कैच लपका था। ये 2 कैच आज के टूर्नामेंट के वाव मोमेंट रहेंगे। Yes, certainly. Now changing the angle. Oh, not middling it, but will land in no man's land. They pick up a single. There's the catch of Vijay Paule that we were talking about, running backwards, never easy. And maintaining good body balance and just keeping his eyes on the ball. Vijay Paule while taking that catch. There have been few outstanding catches already on day 1 here at the Mandrem Champions Trophy. Outside edge and another batter disappears back in the dugout very soon. Sandesh Thakur this time the culprit. संदेश जी फार बहुत बड़ी बस सफलता मिली है। तुषार, उद्या कोण खेळणार ते देखील 39 बाईक सध्या त्यांना त्याच्या नावावरती केल्या आहेत। एकाच दिवशी 2 बाईक घेण्याचा मान त्याच्या नावावरती आहे। भावेश पवार सारखा खेळाडू देखील उद्या आपल्याला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर ओंकार केडे तंत्रशुद्ध बॅटिंगसाठी ओळखला जातो। अंकित कलकेची गोलंदाजी देखील तिखट आपल्याला बघायला मिळेल। बंटी पटेल आणि विरू वाघेला हे 2 खेळाडू देखील उद्या आपल्याला बघायला मिळतील। करण अंबाला त्याचा फोटोग्राफ सध्या व्हायरल झालेला आहे। जिग्नेश पटेल देखील या ठिकाणी गुजरातवरून येणार आहे। हरियाणावरून करण अंबाला गोव्यामध्ये दाखल झाला आहे। त्यामुळे उद्या देखील संपूर्ण देशामध्ये स्टार खेळाडू सध्या गोव्यामध्ये आहेत आणि त्यांचा बहारदार दर्जेदार खेळ पाहण्याची संधी तुषार इथे प्रेक्षकांना असणार आहे। There's plenty of icon players to be watched out for tomorrow. And I think we'll be getting much more crowd. There's some big names coming in. Already you can see all along the road. No place to sit for the spectators. The stands are already full. Short of land delivery, not able to pick up the gap. Wide being signaled here by the umpire. Because the ball was almost with the angle, he could have hit it out of the park on the onside. And they have reviewed that decision. Let us see whether the decision will be upheld or the umpire have to reverse it. फिलहाल अंपायर को ये देखना है कि गेंद टप्पा खाते लेग स्टंप के बाहर से चली गई या लेग स्टंप के ऊपर से चली गई। ऑन फील्ड अंपायर ने वाइड बॉल का इशारा किया तो गेंदबाज को लग रहा है कि ये फेयर डिलीवरी होनी चाहिए। अब जाकर टीवी अंपायर बिल्कुल क्या बताने वाले, क्या डिसीजन होगा वो भी देखना बहुत जरूरी है। कुछ देर के लिए खेल रुका हुआ। So we don't know who will win and who will lose in this match, but certainly the spectators, the crowd has got opportunity to win back in the battery.ai. It's a wide ball. It's a wide ball. Oh, not getting the timing right. Will certainly pick up a single. That single takes the score on to 68. There's too many wickets lost. They were going nicely at one stage.
4 overs 44 going at 11 runs per over. Much fuller in length, and Apali slight fumble, but they will pick up a single. Looking to keep the ball slightly way out of the reach of the batter, bowling that wideish yorker, heading to end of the bat. Score moves on to 69. 8 wickets down, and that is a point of concern for them. Good looking shot, long on. They lose their ninth now, and every possibility of the team being bowled out here. They have lost just 3 wickets for only 5 runs. Last 3 wickets being lost for just 5 runs. Can you imagine? Plenty of deliveries remaining in this innings. पारी लड़खड़ाते भी विकेट गिरने का सिलसिला जारी है। देखिए अभी 12 गेंदें आपके पास हैं, चने हैं आपके पास, लेकिन चबाने के लिए दांत नहीं है। वो परेशानी इस वक्त बल्लेबाजों के लिए, क्योंकि ये आखिरी जोड़ी बीच मैदान पर आएगी। So their first mindset will be to play the entire 8 overs. Let the number of runs count later, but play the entire 8 overs will be the first strategy by these two batters out at the center. You're absolutely right. ये 12 गेंदें हैं ना जो आखिरी जोड़ी को खेल ले, अगर नहीं खेलेंगे तो वो ऑल आउट का खतरा है आपके ऊपर। Amir Salgaonkar having a very good day in the field, plucking a catch out of thin air and now being handed over the ball. Has been asked to bundle the opposition out. 12 deliveries remaining, just one hand, wicket in one hand. Oh, flicks it, slogs it in the cow corner. Could come back, good recovery, because it was an awkward bounce for the fielder. और अब आखिरी जोड़ी बीच मैदान पर उनको डटकर बल्लेबाजी करने की जरूरत है, क्योंकि 11 गेंदों में आप 11 भी बनाते हैं ना तो बिल्कुल बहुत बड़ी उपलब्धि हो जाएगी। आज टॉप ऑर्डर ने अच्छा नहीं किया, मिडिल ऑर्डर ने बिल्कुल बेहतरीन बल्लेबाजी नहीं की है, तो टिलेंडर के लिए तुषार खुद के लिए रन बनाने, क्योंकि बाद में आपको गेंदबाजी भी करनी है और इसलिए आपके पास वो बैंक बैलेंस होना बहुत जरूरी है। स्कोर की बात करें 70 रन स्कोर बोर्ड पर है, ऑन साइड पर खेल दिया, लेग ब्रेक गेंद थी, थोड़ी रुक कर आई और डीप स्क्वायर पर गेंद को फील्ड किया जाएगा। 1 रन का इजाफा, स्कोर 71 पर लॉस ऑफ 9 विकेट। तुषार क्या कहना है जिस तरह से दोनों बल्लेबाजों का अप्रोच आप देख रहे हैं, इंटेंट आप देख रहे हैं? Yes, they are just looking to put the ball in the gap and take those singles. They are not taking any risk. They know if the ball goes in the air and if the catch is taken, the innings might come to an end. जी हाँ, फ्लाइंग स्लीप, एक गली पॉइंट, उसके साथ स्टक कवर पर खिलाड़ी की लॉन्ग पर खिलाड़ी, ऑब्जर्व पर 5 खिलाड़ी तैनात हैं। शॉट तो बिल्कुल बहुत बढ़िया, बॉडी लाइन पर सरोज गेंद को फील्ड करेंगे, लेकिन तब तक 1 रन। चलता रहूंगा पथ पर, चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बच जाऊंगा। स्कोर बोर्ड को भाई चलाते रहे, केवल एक ही मंत्र है, क्रिक क्रिक क्रिकेट, डोंट थ्रो विकेट। आपको विकेट नहीं खोना है। 3 runs of last 3 deliveries. Oh, off cutter this time, and a dot delivery, first dot delivery of the over. As we can imagine, the way the batters are playing their stroke, they are looking to play the entire 8 overs. अमर गेंदबाजी कर रहे हैं और टेलेंडर स्टाइल बल्लेबाजी बीच मैदान पर बिल्कुल हो रही है, लेकिन रन बना रहे। सबसे अच्छी बात है, जो काम आपके प्रारंभिक बल्लेबाजों ने नहीं किया, जो काम आपके टॉप ऑर्डर के बल्लेबाज ने नहीं किया, मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों ने आज बिल्कुल अच्छा काम नहीं किया, वो काम टेलेंडर कर रहे हैं। सबसे अच्छी बात, इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी, 73 फॉर लॉस ऑफ 9 विकेट। गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज। अमर बल्लेबाज की बात करें तो यश आनंद, जिन्होंने पिछले मैच में प्रभावित किया था, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की थी। Yes, if you look at the fall of wicket, the second, third and fourth wicket
were picked up for just 3 runs, whereas the 7th, 8th and 9th were picked up for 5 runs. तो रनों का जो कंट्रीब्यूशन नहीं है, प्रेजेंट ही लगा के बल्लेबाज डगआउट की तरफ चले गए हैं। रिवर्सिव खेलना चाहते थे, सीधे उंगली से घी नहीं निकल रहा है और उसके बावजूद रत्नात्मक बल्लेबाजी करने की कोशिश बीच मैदान पर लेग बाय का इशारा अंपायर ने किया। इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी, नाउ स्कोर 74 फॉर लॉस ऑफ 9 विकेट। Elevation, he doesn't get the bat underneath the ball. और फुल लेंथ गेंदबाजी, जब फुल लेंथ गेंदबाजी होती तो बिल्कुल बैकलिक का इस्तेमाल करने का मौका नहीं मिलता। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में। इस बार आने वाले से गेंद को खेलना चाह रहे थे, सुंदर गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी। अब क्या हो रहा है तुषार, जब ये बल्लेबाजी कर रहे हैं तो बॉल रिलीज करने से पहले वो शफल हो रहे हैं, तो टेलीग्राम मिल रहा है। बहुत बढ़िया गेंदबाजी इस ओवर में। Yes, he's following the batter. He's reading his mind very well. लेकिन बल्लेबाज को गेंद को रीड करने की जरूरत है, तभी चक्कर वो अच्छा स्ट्रोक आएगा। ऑफ टंग के बाहर वाइड यॉर्कर और वाइड बॉल। मिस्टर एस्टस इसको 75 for 9 इस वक्त इंपॉर्टेंट ओवर है। जैसे कि तुषार जी हम बात कर रहे थे, कम से कम वो 5-6 रन बनेंगे तो बिल्कुल 80 का आंकड़ा आएगा। Yes, still 4 deliveries remaining. ऑफ टंग के बाहर गेंद, इस बार खेलना तो चाह रहे थे ऑफसाइड पर गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में गेंदबाज द्वारा। गेंदबाजी कर रहे हैं अंकुश, रनों पर अंकुश लगाया है। अनुष है इस वक्त, रनों पर बिल्कुल अंकुश लगाया है, बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। ओह ये क्या कर रहे हैं, हड़बड़ाहट, 4 बिंदी गेंदे, अब दबाव पूरी तरह से आनंद के ऊपर। He is trying every execution but not getting success. फैंसी स्ट्रोक खेल रहे हैं, वो जो बेसिक क्रिकेट की जरूरत है ना, वो बेसिक क्रिकेट नहीं खेल रहे और इसका फायदा गेंदबाज उठाते हुए। बहुत ही सदी में गेंदबाजी। अब गेंद मिस्टर स्ट्रोक है, मिड ऑफ पर खिलाड़ी, स्ट्राइकर पर खिलाड़ी है, किसका कैच है, स्ट्राइकर पर शानदार कैच। गुरु प्रसाद ने बहुत ही अच्छा कैच रखा। जैसे कि हम बात कर रहे थे तुषार, ऑल आउट का खतरा है तो ऑल आउट का खतरा है। यश आनंद ने आखिरी गेंद पर हमला जरूर किया, टाइमिंग अच्छा नहीं था और उसके कारण डीप स्ट्राइक कवर पर बेहतरीन कैच लपका गया। यश आनंद का विकेट बेच टिप्टी विकेट मिला है। टोटल एक बार फिर आपको बताएंगे, रन संख्या कुल मिलाकर 75 रन और जीतने के लिए 76 रनों की जरूरत होगी। अब जाकर 76 इज द टारगेट है और ये स्कोर मुझे लग रहा है जैसे कि वो रात का समय है, धीरे धीरे यहाँ से और ओस गिरने वाली है, क्योंकि रात के समय में फ्लड लाइट में क्रिकेट खेलना इतना आसान भी नहीं है, क्योंकि बाहर से बोलना बहुत आसान है, मैदान के अंदर जाके क्रिकेट खेलना इतना आसान नहीं है। ये भी एक फाइटिंग टोटल है, मजा आएगा इस मुकाबले में। एक छोटे से ब्रेक के साथ हमारे डीजे ऑपरेटर हमारे साथ जुड़ेंगे और उसके बाद में दूसरे पड़ाव की कहानी बयां करने के लिए कॉम्बॉक्स में हमारे साथ जुड़ने वाले हैं अशोक जी नाइक है, बादल जी चौधरी साहब है, तुषार जी यहाँ मौजूद है, उसके साथ समीर साहब है। तो ये सारी चीज़ें जो है आपको एक बार फिर आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं।
जिस तरह से बैटिंग कार्ड है और बैटिंग कार्ड में जिस तरह से बल्लेबाजी हुई है, ज़्यादा प्रदर्शन अच्छा नहीं रहा बल्लेबाजों का। एक स्टार्ट कुछ बल्लेबाज को जरूर मिला। ये बॉलिंग कार्ड आपके स्क्रीन पर TennisCricket.in द्वारा दिखाया जा रहा है। और महेश कोनाडकर साहब जिनका जन्मदिन है, जन्मदिन की बहुत बहुत ढेर सारी शुभकामनाएं आपके लिए। 7वां संस्करण है और एक बहुत बड़ी प्रतियोगिता Battery.ai प्रेजेंट चैंपियन ट्रॉफी 2025 7वें संस्करण का खेल, पहले दिन की कहानी। लेकिन दोस्तों मैं आपको बताना चाहूंगा कल कौन से सितारे इस मंच के साथ जुड़ने वाले हैं, तो बहुत महत्वपूर्ण है। कल किंग्स की टीम खेलने वाली है। साहिल वांगेडकर करेंगे कप्तानी, करण अंबाला और जिग्नेश पटेल जलवा दिखाने के लिए गोवा में पहुंच चुके हैं। उसके बाद में मांडवी बॉयज ये टीम है और विनेश सत्तारकर कप्तानी करेंगे। बंटी पटेल गुजरात से यहाँ हमारे साथ जुड़ने वाले हैं। बिरू वाघेला गुजरात से यहाँ जुड़ने वाले। देखिए आंकड़े 48 गेंदों में 76 रनों की जरूरत है। जनार्दन भंडारी साहब की टीम है। सुखदिल परब टीम के ओनर हैं। उसके बाद में सिकंदर सुपर जायंट इमरान मुल्ला टीम की कप्तानी कर रहे हैं। ओंकार किरी, अंकित कल की, ये 2 सितारे जिनका खेल देखने का मौका मिलेगा। और अभीर बाबा ये जो टीम है, पुनाजी कनगुटकर कप्तानी करेंगे। केतन महात्रे, भावेश पवार इनका जलवा देखने का मौका मिलेगा। अब 76 रनों का टारगेट है, 76 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो आने वाला समय बताएगा। डीजे मास्टर हमारे साथ कुछ देर के लिए जुड़ेंगे और उसके बाद में एक गाने के साथ लाइव एक्शन TennisCricket.in पर। हेलो हेलो नमस्कार. देवबारा करो गाववाल्यानो. मालवणी कोकणी आकाशवाणीच्या मांद्रेम केंद्रावरसून गोय राज्याच्या ह्या मानाच्या, अभिमानाच्या आणि स्वाभिमानाच्या मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 7व्या पर्वाच्या पहिल्या दिवसाच्या 4थ्या गेमीच्या दुसऱ्या इनिंगेक तुमचा सगळ्यांचा मनाकाळजातून हात जोडून स्वागत असा. या स्पर्धेच्या निमित्तान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे 2 क्रिकेटचे सितारे या ग्राउंडवर उपस्थित असत. आमचे गुरुवर्य मार्गदर्शक आशिष शिरोडकर आणि किरण परब, तुमका दोघांका विनंती असा मान्यवर कक्षात तुम्ही येऊचा. मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्तान तुमचे अगदी जीवलक परम मित्र संजयजी नागवेकर यांच्या शुभ हस्ते तुमचा होतो सन्मान. टेनिस क्रिकेटची सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी, गोय राज्यासाठी तुम्ही केलेली सेवा आणि या तुमच्या कार्याचो बहुमान आज मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्तान आशिषजी शिरोडकर, किरणजी परब, शिरोड्याचे हे 2 गुणवान अष्टपैलू खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तान आमच्या गोय भूमीवर इलेत आणि या गोमंतक भूमीत या दोघांचो अगदी मनपूर्वक होतो सन्मान. 76 धावांचं लक्ष्य, टार्गेट 76. पहिलो चेंडू उडालेलो कारंजो, विकेट किपर गोलंदाज दोघाही चेंडूच्या खाली वळ्यात येऊन पहिलो चेंडू पडलो आणि पहिला कलाम लागला.
सरोज प्रामाणिक, ज्या खेळाडून खरोखरच नावाप्रमाणे क्रिकेटची अगदी प्रामाणिक सेवा केली. काल रात्री हे खेळाडू उत्तर भारतामध्ये होते. मध्यरात्रीनंतर संपलेले यांचे सामने आणि त्यानंतर लगेच विमानाचा प्रवास करून गोवा राज्यात दाखल झालेले हे खेळाडू. खरोखरच खेळाडू मोठा होणं ह्या खूप मोठी गोष्ट नाही असा, तर मोठेपण टिकवणं ही खरी मोठी गोष्ट असा. हे असेच बनत नाही मोठे खेळाडू. ॲक्शन रिप्ले बघा, ह्यो पहिलो चेंडू होतो सरोज प्रामाणिकसाठी. प्रीतम बारी बॉलिंग मार्कवर पॉवर प्लेचो फायदा उठवण्याचा प्रयत्न, सर्कल क्लिअर करण्याचा इरादो आणि बॉलरसाठी एक साधा सोप्या कॅच, जणू काय ॲमेझॉनवरची ही फ्री होम डिलिव्हरी होती. battery.ai विकेट. परत एकदा ॲक्शन रिप्ले TennisCricket.in वर तुमका बघूक मिळतलो. पहिल्याच विकेटचो दर्जेदार ॲक्शन रिप्ले बघा. TennisCricket.in अगदी नितळ प्रक्षेपणासाठी ह्या नाव लक्षात ठेवा. तुमचे स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी एकमेव पर्याय TennisCricket.in. 20 लाख सबस्क्राईबसह आम्ही सज्ज असो तुमची स्पर्धा लोकल टू ग्लोबल करण्यासाठी. 76 रन्सांचा टार्गेट. पहिल्याच ओव्हरीमध्ये पहिली विकेट. समीर सर माझ्याबरोबर असत. समीर, गरज होती का या शॉटची? निश्चितपणे पहिल्या चेंडूवर अशा पद्धतीच्या फटक्याची गरज नव्हती, कारण तुमच्या नावाचा दबदबा आहे आणि तो दबदबा तुम्ही तुमच्या खेळाने सिद्ध केलाय. त्यामुळे या मैदानावर सुरुवातीला चेंडूवर नजर बसविणं हे क्रमप्राप्त होतं. मात्र अंदाज चुकतोय, परिणाम भोगावे लागत आहेत आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी एक मोठा मासा हा गळाला लागतोय गोलंदाज प्रीतम याच्या. बॅटर संजू कनोजिया. दरम्यान या स्पर्धेच्या निमित्तानं झेडपी मेंबर सन्माननीय रंगनाथजी कलचावकर साहेब यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आपण पाहतोय. शब्दसुमनानी झेडपी मेंबर सन्माननीय कलचावकर यांचं आम्ही स्वागत करीत आहोत व व्यासपीठावर मान्यवरांच्या मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न होण्याची आम्ही आपल्यास विनंती करीत आहोत. सन्माननीय रंगनाथजी कलचावकर सर. संजू कनोजियाचो फटको ऑप्शनच्या बरोच बाहेर असणारो फटको. कव्हर ड्राईव्हचो एक श्रीमंत फटको क्रिकेटमधलो. पण बऱ्याच वेळा ह्यो फटको खेळण्यासाठी चेंडू शरीराच्या जवळ येऊ देणं गरजेचं असतं. पण संजून थोडीशी रिस्क घेतली. शरीराच्या खूप लांब वरसून असणारो चेंडू नो मॅन्स लँडमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 2 धावेंसाठी. खोलव्या टप्प्याचा चेंडू, यावेळी ताकदवान फटको. यापूर्वीच्या फटक्यामध्ये तेवढी जास्त ताकद नव्हती, पण ह्यो सरळ बॅटचो ड्राईव्हचो फटको मिड ऑफ पर्यंत जाणारो. अजून एक सिंगल आणि या सिंगल बरोबरच पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या इन मिन आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 धावा धावफलकावर. 3ही धावा आपण पाहतोय दिल्लीचा सुपुत्र ज्यानं दिल्ली धमाका स्पर्धा गाजवले, अक्षरशः आपल्या नावाचं एक वलय निर्माण केलंय. तो फलंदाज अर्थातच या ठिकाणी संजू कनोजिया यांच्या माध्यमातून. स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज तो साहिल आरोलकर. सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज प्रीतम बारी याच्या गोलंदाजीचा. प्रीतम पंचांच्या उजव्या हाताकडनं सज्ज. आखोड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू टोलवावा की सोडून द्यावा या द्विधा अवस्थेत चकला जातोय. अखेर वेगानं चकित केलं जाते ते फलंदाज साहिल याला व बाकीचे सोपस्कार यशरक्षक फरदीन याच्याकरवी पूर्णत्वास येत एका निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 धावा 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त. बॉलिंग मार्कवर पालघर एक्सप्रेस. प्रीतम बारी. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. अचूक टप्पो. लाईन लेन याच्यावर नियंत्रण पण जणू काय दृष्ट लागली. थोडंसं आखूड टप्प्याचं चेंडू केलो पूल आणि हो सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल MCT चौकार. चेंडूमागे वैविध्यता आणण्याचा प्रीतम बारी प्रयत्न करतोय आणि या प्रयत्नामध्ये त्याचा टप्पा हा आखूड टप्प्याचा राहतोय. नेमकी संधी साधतोय तो साहिल आरोलकर, धावांसाठी संघर्ष करणारा फलंदाज आणि ही संधी साधत एक सुरेख असा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं चौकारासाठी निघत 4 धावांनी साहिल स्वतःचं खातं खोलतोय, संघाला परावर्तित करतोय. तो अर्थातच या ठिकाणी 7 धावांवर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. फटक्यामागे ताकद नव्हती, मात्र चेंडूचा प्रवास होतोय तो डीप लॉंग ऑनला. मिड विकेटवर क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. चेंडू अडवून चेंडूची फेक होते ती यष्टीरक्षक अर्थातच फरदीन काजीच्या दिशेनं आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये मात्र साहिलच्या खाती दुहेरी धावा ह्या सहजगत्या प्राप्त होत आहेत. एकेका धावेसाठी संघर्ष जारी असा. समीर, आपण बोला होतो मोठमोठ्या खेळाडूंविषयी. हे खेळाडू असेच मोठे जाणत नाही. करण अंबाला ह्या उदाहरणाचा हरियाणाच्या या खेळाडून ISPL गाजवली. उद्या करण अंबाला तुमका खेळताना दिसतलो
आणि सध्या एक क्लिप लय व्हायरल झालेली असा आणि या क्लिपमध्ये काय दिसता हलचल यादवने करण अंबालाक सलग 5 सिक्सर मारले. लय फेमस झाली ही क्लिप. पण मित्रांनो या क्लिपच्या पलीकडे जाऊन सुद्धा तुमका कधीतरी क्रिकेट बघूचा लागतला. या क्लिपचा पुढे काय झाला तो सामनो हलचल यादवने जिंकलो. साखळी फेरीचो सामनो अंतिम फेरीमध्ये परत हे दोन संघ एकमेकांच्या समोर इले. त्या मॅचमध्ये सुद्धा हलचल यादवने पहिल्या चेंडूवर करण अंबालाक सिक्सर मारलो. पण अंतिम सामनो ग्रँड फिनाले जिंकलो करण अंबालाच्या टीमने. आणि म्हणानं चकमकी जिंकण्यावर कधीही समाधानी होऊ नकात. साम्राज्य उभ्या करा युद्ध जिंकून. जर तुम्ही चकमकी जिंकण्यात समाधान मानत राहुलात तर तुम्ही अल्पसंतुष्ट राहतालात. आणि करण अंबाला ह्यो कधीही संतुष्टी न मानणारो खेळाडू असा. आणि म्हणानच असे खेळाडू युगानुयुगामध्ये एखादोच घडता. निश्चितपणे बादल कोणताही खेळाडूचा नावलौकिक जो आपण पाहतोय त्या नावलौकिकामागे एक प्रचंड मेहनत त्याचा प्रचंड आत्मविश्वास हा निश्चितपणे असतोय. गोलंदाजीमध्ये बदल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय डावखुराचा गोलंदाज ज्यांनी गेली 2 दशकं क्रिकेटची अविरतपणे सेवा केली आहे. गोवा राज्य महाराष्ट्र राज्य नव्हे तर कर्नाटकामध्ये आपल्या नावाचं एक विशेष वलय प्राप्त केलंय व अष्टपैलू खेळाडूंच्या मांदियाळीत एक आदराचं स्थान ज्यानं निर्माण केलंय तो संदेश ठाकूर गोलंदाजीवर येतोय व जो नावलौकिक त्यानं मिळवला त्या नावलौकिकाला साजेसा असा निर्धाव चेंडू तो फेकतोय. स्विच हिटचा प्रयत्न मात्र चेंडूचा प्रवास ज्या दिशेनं व्हावा ही अपेक्षा होती ती अपेक्षा काही पूर्णत्वास संजू कनोजीची होत नाही. चेंडू टोलविल्यानंतर एकीर धाव चोरण्याचा अक्षरशः प्रयत्न केला जातोय. सुदैवानं या प्रयत्नात यशस्वीता प्राप्त होतोय व या एकेरी धावेने दुहेरी आकड्यात परावर्तित होताना पेंडेम संघ विसावतोय. तो 10 धावांवर एकाकार्याच्या मोबदल्यात पाठलाग होतोय 76 धावांचा या अस्तित्वाच्या महत्वपूर्ण लढतीत. ही अस्तित्वाची लढाई असा समीर. या जागेवरसून हरणं कोणाकच आवडायचं नाही कारण या सामन्यानंतर बाद फेरीचे सामने चालू होतले. आता लढाई जास्त रंजक होतली. परतीचे दोर सगळे कापले जातले. फक्त एकच पर्याय तुमच्या समोर लढा जिंका किंवा स्पर्धेतून बाहेर पडा. जिंकू किंवा मरू या दुहेरी कैचीमध्ये असलेला हा सामना. गोलंदाज संदेशाचा अनुभव तर समोर आहे फलंदाज तो साहिल. ओव्हरपेच पद्धतीचा चेंडू देखण्या असा फटका पॉवर प्लेच्या नियमावलीचा सुरेखरित्या वापर केला जातोय. चेंडू हा डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे चौकारासाठी जातोय. जरी स्वस्तामध्ये आमचा आघाडीचा फलंदाज तंबूमध्ये परतला त्याचे विपरीत परिणाम माझ्या कामगिरीवर मी होऊ देणार नाही. आक्रमकता हे बचावाचं तंत्र मानेन आणि चौफेर फलंदाजी करून हे मैदान चतुर्सूत्र फलकेबाजीनं दगाडून सोडेन या आवेशानं साहिलच्या बॅटमधनं निघतोय. एमसीसी आकर्षक चौकार. एफर्टलेस म्हणा हरकत नाही. आपल्या घरच्या मैदानावर असा याच पारसेगावचो सुपुत्र असा या मैदानावरचो खड्ड्यान खड्डो धोंड्यान धोडो त्याच्या परिचयाचो आणि त्यामुळेच अगदी सहज उभ्याच मारलेलो स्वीपचो हे दर्जेदार एमसीटी चौकार. धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर. पहिल्या विकेटसाठी ही दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी. दरम्यान लॉंगॉनच्या कपडावरसून मुसक्या बन अन पाणी बन. चेंडू डायरेक्ट सीमारेषा पार. एमसीटी षटकार. चेंडू निश्चितपणे रडारमध्ये होता. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता आणि नेमकी संधी साधत आपले हात खोलतोय. फटक्यासाठी योग्य चेंडूची निवड करतोय. त्यानंतर चेंडूला डीप लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे पाठवतोय. एक चौकार एक षटकार 2 चेंडूंवर निघतायत 10 धावा आणि या 2 मोठ्या फटक्यांच्या सहाय्यानं पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज तो धावफलक 10 धावांवर होता. तो उभारी घेताना 1 षटक 4 चेंडू यांच्या सांगतेखेरीज 20 धावांवर हा बघता बघता पोहोचतोय एका गड्याच्या मोबदल्यात. 5व्या पर्वाचो ह्यो मॅन ऑफ द सिरीज असा ज्या पर्वात तब्बल 200 रन ज्यांनी आपल्या नावे केलेले आणि ह्या 5व्या पर्व अक्षरशः ज्यांनी गाजवला. ज्या वर्षी 2023 मध्ये ध्रुव पारसे या संघान ईशा ॲडव्हेंचर वास्को संघाचा पराभव करून ही मानाची स्पर्धा जिंकली आणि त्यामुळेच या मैदानावरचो या स्पर्धेचो एक मोठो अनुभव ज्याच्या पाठीशी असा. आज ह्यो अनुभव पणास लावचो लागतलो समीर. साहिल आरोलकर पेडणे तालुक्यातील पारसे गावचा सुपुत्र आणि या आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर आपल्या संघाचं अस्तित्व आपल्या खांदी घेऊन आक्रमकतेनं फटकेबाजी करताना साहिल हा दिसतोय.
परत संदेश ठाकूर सज्ज, फटका हवेमध्ये विरला जातोय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या चेंडू खाली ये झेल टिपण्याच्या प्रयत्नात अखेर यशस्वीता प्राप्त होते व जी आक्रमक फटकेबाजी होत होती त्याला काहीशी दृष्ट लागावी असं चित्र मैदानावर होतंय. स्नेहित हा क्षेत्ररक्षक एक अप्रतिम असा झेल डीप एक्स्ट्रा कव्हरला टिपतोय व कॅचेस विन द मॅचेस ही उक्ती क्रिकेटमध्ये किती योग्य आहे. क्षेत्ररक्षकाला गोलंदाजाचा पाठीराखा का म्हटला जातो, का त्याचा मजबूत कणा क्षेत्ररक्षक मानला जातो, या सर्व निरुत्तरित प्रश्नांची उत्तरं आपल्या कामगिरीने करताना या ठिकाणी स्नेहित झेलचित करतोय तो अर्थातच साहिलला 7 चेंडूंवरील 18 धावांच्या त्याच्या योगदानावर व दुसरा हादरा बसतोय पेडनेम स्ट्रायकर्स क्रिकेट संघाला. ॲक्शन रिप्ले बघूया TennisCricket.in वर. दर्जेदार क्षेत्ररक्षण म्हणजे काय असता, का क्षेत्ररक्षकांका गोलंदाजांचो पाठीराखो म्हटलो जाता, त्याचा या उदाहरण होता. खराब शॉट सिलेक्शन होता. कॉमेंटेटर्स कर्स ज्याका म्हणतात तो कदाचित स्नेहितच्या साहिलच्या मागे लागलो आणि स्नेहितने टिपलो एक दर्जेदार झेल. दुसऱ्या विकेटचा झाला पतन. धावसंख्या स्थिरावली. दुरियेचो डबल गेम 22 रन्सावर. नेल्सन फिगर स्कोरबोर्डवर 22-2. पाठलाग मोठो करूचा असा 76 धावांचा टार्गेट 76 ह्या टार्गेट असा आणि सध्या तरी संघ थोडंसं अडचणीत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर रनरेट खूप बऱ्यापैकी म्हणाक हरकत नाही, पण 2 गेलेले महत्त्वाचे विकेट. पहिल्यांदा सर्वोच्च प्रामाणिक गोल्डन डकचो मानकरी आणि त्यानंतर साहिल वैयक्तिक 18 रन्सावर ज्यांनी केलो फक्त 7 चेंडूंचो सामनो. जमेची बाब पेडणे क्रिकेट संघासाठी असेल की डावखुलाचा संजू कनोजिया हा फलंदाज सुपर संजू म्हणून ओळखला जातो. दिल्लीवरनं या संपूर्ण स्पर्धेसाठी खेळण्यासाठी आलाय. पेडनेम क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतोय. तो एका बाजूनं पाय रोवून खेळपट्टीवर उभा म्हणजे संजूचा प्रदीर्घ अनुभव आणि त्या अनुभवाला अपेक्षित साथ असेल ती पेडणा क्रिकेट संघाच्या फलंदाजांची. पाहायचं आहे दुसऱ्या बाजूनं काय प्रतिकार होतोय तो अर्थातच या ठिकाणी आजोबा स्ट्रायकर्स सत्तरी क्रिकेट संघाच्या गोलंदाजाकडनं. 2 षटकांचा खेळ समाप्त. प्रति षटकामागे 11 धावांची धावगती राखले. पॉवर प्लेची अर्धी लढाई ही जिंकली आहे. 2 गडी बाद झाले तरी मात्र कार्य अजूनही अपुरं मैदानावर, कारण पाठलाग आहे तो तब्बल 76 धावांचा या अस्तित्वाच्या लढतीत पेडनेम स्ट्रायकर्स संघासाठी. हलक्या हाताचो फटको मालवणी कोकणी भाषेत मौशीत जे का म्हटला जाता. आता मौशीत आणि खर्शीत हे खरं तर कोकणातले नांगरणीमधले शब्द असत. हे क्रिकेटमध्ये सुद्धा असे काही फटके बघूक मिळतात. या एकेरी धावणीची रन झाले 23-23 आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन सध्या एका वेगळ्या फॉर्ममध्ये असणारो खेळाडू आपल्या टीमचो बेस्ट फिनिशर म्हणान कॅप्टनने ऐन मोक्याच्या क्षणी जे का या मॅचमध्ये प्लेईंग 11मध्ये संधी दिली. गोय राज्याच्या पेडणे तालुक्यातल्या कोरगाव गावचो सुपुत्र स्ट्रायकर यांच्या दिशेन नितेश कांबळी ज्याचा नाव असा. नितेश कांबळी खेळण्यासाठी सज्ज होतोय. यश आनंद याची गोलंदाजी राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं गोलंदाजी. आल्या आल्या मोठ्या फटक्यानं खातं खोलावं हा इरादा, मात्र अंदाज या ठिकाणी लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाचा चकतोय. प्रथमतः झेल टिपावा की चेंडू अडवावा या द्विधा अवस्थेत क्षेत्ररक्षक प्रवीण राहतोय आणि हीच त्याची द्विधा अवस्था 4 धावानं नितेशला त्याचं खातं खोलण्यास कारणीभूत ठरवत या ठिकाणी MCT चौकार हा नितेशच्या खाती नोंदवला. 7 धाव फलक स्थिरावतोय 27 धावांवर. इल्या इल्या चौकारान आपल्या खात्याची घाऊक स्वरूपात नितेशने बोनी केली. हॉलीबॉल स्टाईलमध्ये चेंडू अडवण्याचो मिडावनचो असफल प्रयत्न. त्यानंतर ह्यो हलक्या हाताचो फटको. सेन्सिबल क्रिकेट जे का म्हटलं जाता, कारण नितेशला सुद्धा ती मालवणी कोकणी म्हण माहिती असा वसा वसा खाणा आणि मसनात जाणा आणि त्यामुळेच धावांचो पाठलाग करताना आपल्या विकेटचा महत्त्व नितेश पुरेपूर जाणता. चौकार मारल्यानंतर नितेशने घेतलो सिंगल आणि स्ट्राईक दिली आपल्या वरिष्ठ खेळाडूकडे संजूकडे. निश्चितपणे डाव्या उजव्या हाताची ही जोडगोळी मैदानावर आणि डाव्या उजव्या हाताची जोडगोळी म्हटल्यानंतर गोलंदाजांसाठी निश्चितपणे ती डोकेदुखी असते आणि म्हणूनच हलक्या हातानं चेंडू खेळत एकेर धाव पूर्णत्वास नेली जाते. दिला हातानं परत एकदा प्रयत्न संजू कनोजियाचा चेंडू टोलवण्यास समर्थता त्याला प्राप्त झाली होती, मात्र चेंडू निश्चितपणे शोधतोय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक. त्यामुळे या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न हा अखेर प्रयत्नच राहतोय व चेंडू निर्धाव काढला जातोय. गोलंदाज यश आनंद याचा निर्धाव चेंडूसह परत एकदा 10-12 पावलांच्या रनअपसह पंचांच्या उजव्या हाताकडनं गोलंदाज यश हा गोलंदाजीवर सज्ज. आडव्या बॅटने टोलवण्याचा होतो प्रयत्न. कौतुक करूचा लागताला यशचा. समोर एक दर्जेदार अष्टपैलू राष्ट्रीय स्तरावरचो खेळाडू, पण अशा खेळाडू समोर
आपलो आत्मविश्वास तसूभर सुद्धा कमी न होऊ देता दर्जेदार टप्प्याची गोलंदाजी. यश आनंद या खेळाडूचं नाव असा. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन मध्ये ज्या चेंडूला अचूकतेनं हेरलं जातंय. चेंडूचा प्रवास फाईन लेग सीमारेषा पलीकडे चौकारासाठी या ठिकाणी केला जातोय व 4 महत्वपूर्ण धावाने या डावातील पहिला चौकार हा फलंदाज संजू कनोरिया याच्या माध्यमातून त्याच्या वैयक्तिक स्वतःसाठी हा टोलवला जातोय. 3 षटकांच्या सांगतेखेरीज प्रति षटकामागे 10 धावांपेक्षा जास्त धावगती राखत 32 धावा या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 76 धावांचा पाठलाग करताना. रन रेटचा जर विचार केलो समीर सर तर ह्या रन रेट सध्या तरी योग्य दिशेने चाललेला. पेडणे स्ट्रायकर पेडणे संघ गतवर्षी ही स्पर्धा या संघान अगदी सहज जिंकली, पण यावर्षी सुरुवात अगदी डळमळीत झाली. गेल्या वर्षी सनील सावळ देसाई या खेळाडून मॅन ऑफ द सिरीजचो मालिकावीराचो पुरस्कार आपल्या नावे केले. गुरुप्रसाद आरोसकरने काय बॅटिंग केली गेल्या वर्षी. 113 रन्सांची पूर्वाच्या या खेळाडून बेस्ट बॅटरचो किताब आपल्या नावे केलो आणि गौरेश नागवेकर पेडणे एक्सप्रेस बेस्ट बॉलर ठरलेलो. ऋषिकेश गावडे, गोपाळ बटा, वरद दाभोलकर गतवर्षीचे हे बक्षीसपात्र खेळाडू, पण यावर्षी या 7व्या पर्वामध्ये कोण आपल्या नावाचा नोंद सुवर्ण अक्षरांनी करतलो. कारण झालो तो सगळं भूतकाळ झालो. आता तुमका वर्तमानात येऊचा असा आणि भविष्य काळाची तुमका तयारी करूची असा. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज संदेश ठाकूर सज्ज. पहिला चेंडू फलंदाजला चकित करणारा, यष्टीरक्षकाची ही परीक्षा घेणारा, शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू अडविण्यासाठी कारणीभूत ठरविणारा असा हा चेंडू संदेश ठाकूर यांच्या माध्यमातून या ठिकाणी नोंदविला जातोय. निर्धाव चेंडू, धावफलकात विशेष बदल नाही, 32 धावा. 3 षटक 1 चेंडू यांच्या सांगतेखेरीज 2 गड्यांच्या मोबदल्यात 76 धावांचा पाठलाग करताना. खराब चेंडूला योग्य शिक्षा दे. चेंडूचा प्रवास हा डीप कव्हर पॉइंट दिशेनं होतोय. या सामन्यामध्ये नितेशला जी संधी दिली गेली त्या संधीचं सोन्यात रूपांतर करताना 2 चौकार आतापर्यंत MCT चौकार हे नितेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. आजच्या दिवसातलो ह्यो दर्जेदार स्लाइसचो फटको होतो. फुलटॉस तर असा. 3ऱ्या पंचांकडे विचारणा केली गेली बीमरसाठी, पण सध्या तरी मैदानावरचे पंच आपल्या निर्णयावर जणू काय ठाम असणारे. पंचगिरी खूपच सुंदर. आमचे अंपायर्स गोयचे लय दर्जेदार पंचगिरी. टेनिस क्रिकेटमध्ये शिस्त आणण्यासाठी गोयच्या सगळ्याच पंचांनी केलेली मेहनत योगदान या दरम्यान पंचांचो इशारा होईलो नो बॉल आणि त्या पाठोपाठ नो बॉल कधीही एकटो येणार नाही. तो येता नवीन लगीन झालेल्या जोडप्यासारखो जोड्यानी आणि येताना बरोबर घेऊन येता फ्री हिट. सदतीस धावा धावफलकावर फ्री हिटचा चेंडू सुरेखरित्या हाताळला जातोय. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनच्या दिशेनं. एका चेंडूवर तब्बल 9 धावांचा पाऊस पडतोय आणि निश्चितपणे ही कामगिरी पेडणा क्रिकेट संघाच्या अस्तित्वाच्या लढतीला निश्चितपणे सिद्ध करणारी लढत ठरू शकते अशी सूचिन्ह आपल्या घरच्या मैदानावर पेडनेम क्रिकेट स्ट्रायकर्स क्रिकेट संघासाठी दिसत आहेत. एकेचाळीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात नितेश कांबळे मैदानावर आल्या चौकार टोलविला. स्वतःच्या आत्मविश्वासाला जागृत केलं आणि त्यानंतर आपल्या समोर कोण गोलंदाज आहे याची तमा न करता अक्षरशः तोडफोड फटकेबाजी करत आपल्या संघाच्या विजयासाठी तो प्रयत्न करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू ग्लान्सचा फटका टोलवायचा होता. चेंडूचा प्रवास होतो तो शॉर्ट फाईन लेगला हा ना जरूर झाली होती, मात्र चेंडूने प्रथमतः फलंदाजाच्या पायाला स्पर्श केला, त्यानंतर शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं मार्गक्रमण केलं. त्यामुळे जी धाव निघते ती लेग बाईटच्या स्वरूपात, अवांतर धावेच्या स्वरूपात व एका अवांतर धावेच्या सहाय्यानं सांघिक धावफलक विसावतोय. 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. डावातील 4थं षटक प्रगतीपथावर. 42 for 2 जेसिंग टार्गेट 76. जमलेली दमदार जोडी नितेश कांबळी संजू कनोजिया. स्विच पुल, भालाफेक, गोळाफेक आणि थाळीफेक या खेळांची आठवण करून देणारो संजू कनोजियाचो फटको डायरेक्ट माटवाच्या दिशेन MCT सिक्सर.
आतापर्यंत शांत चित्तानं फलंदाजी करणारा संजू कनोजिया हा आता मात्र आपले हात खोलतोय. हल्लीच जी इंडिया कप क्रिकेट स्पर्धा झाली होती त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये मालिकावीर या पारितोषिकासाठी का मी पात्र ठरलो, मालिकावीर किताब म्हणून या त्या ठिकाणी असलेली आकर्षक अशी बुलेट का मला प्राप्त झाली याचं उदाहरण देताना एवढ्या दूरवरनं का मला निमंत्रण दिलं गेलंय पेडणे स्ट्रायकर्स क्रिकेट संघाचं ओके प्रतिनिधित्व थँक्यू करण्यासाठी. समीर. एक खुशखबर आसा, सगळे आमचे जे स्पेक्टेटर आहात जे गेम पळोवपाक येयल्ले आसात, हे फक्त क्रिकेटचे प्लेयरच ग्राउंडार खेळचे ना, तुम्ही खेळू शकतात. तुमच्या खातीर आमी घेवन येयला आयज हावजी. जी हावजी आसतली तेचे मोल जावन आसतले एक हावजीचे 50 रुपया आणि 3 हावजी घेतले 100 रुपया आणि जल्दी 5 आसतले 5000 रुपीज 5000 रुपया. आयचो फूल दीस तुम्ही सोडू शकतात. एक हावजी काढा नाल्यार 3 हावजी काढा, आमचे व्हॉलंटियर तुमचे कडेन येतले. जल्दी 5000 कॅश प्राइज आसतले जल्दी 5 खातीर. हावजीचे मोल जावन आसा एक हावजीचे 50 रुपया, 3 हावजी 100 रुपया. सो आमचे व्हॉलंटियर येतले, तुम्ही हावजी काढून एन्जॉय करा ही गेम. थँक्यू. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज सूर्या गावकर आपल्या जादूमय गोलंदाजीचा आविष्कार सादर करण्याच्या प्रयत्नात गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. नितेश साठे 24 चेंडू 28 धावांची गरज. समीर, ज्याप्रमाणे नितेशची ताकदवान फटकेबाजी त्यावरसून तुमका कळतलो नितेश ह्यो गोंय राज्याचो एक दर्जेदार वेट लिफ्टर असा आणि त्या वेट लिफ्टिंगच्या खेळाची प्रॅक्टिस तेका आज क्रिकेटच्या मैदानावर उपयोगी पडता. काय ताकद असा, काय पॉवर हिटिंग असा. आतापर्यंत नितेशने जे जे फटके मारले त्या प्रत्येक फटक्यामागे त्याच्या मनगटाची आणि त्याच्या खांद्याची ताकद त्याका हे फटके सीमारेषे बाहेर पोचवण्यासाठी मदत करताना आतापर्यंत 3 दर्जेदार आकर्षक लाजवाब MCT चौकार नितेशच्या बॅटमधून आणि एकूण धावसंख्या 49. सांघिक अर्धशतकाला नाममात्र एकेरी धावेची आवश्यकता. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 49 धावा. डावातील 5वं षटक प्रगतीपथावर सलामीला चा गडी स्वस्तात तंबूत परतल्यानंतर संजू कनोजिया मैदानावर आला. एकेरी दुहेरी धावांनी प्रथमतः या मैदानावर त्याने आपलं नजर घट्ट बसविली आणि आता मात्र आपले हात खोलण्याच्या प्रयत्नात तो आक्रमकतेवर जास्त भर देतोय असं चिन्ह वाटते आणि त्याच्या आक्रमकतेला लगाम घालण्यासाठी यष्टिरक्षक फरदीन काझी क्षेत्ररक्षक रचना सजवतोय. नेमका जो कयास वर्तवला होता आक्रमकतेला आवर घालणारी गोलंदाजी व्हावी, जो इशारा सूर्या गावकरच्या दिशेने केला होता, नेमका तो इशारा पथ्यावर पडतोय. उजवी यष्टी उघडी ठेवून जे निमंत्रण दिलं गेलं होतं सूर्या गावकरला, सूर्या गावकर अचूकतेनं उजवी यष्टी उडवतोय व आक्रमक फलंदाजी करणाऱ्या डावखुराचा फलंदाज संजू कनोजिया याला माघारी जावं लागत. या ठिकाणी battery.ai सफलतेची नोंद सूर्या गावकर याच्या खाती होते. 3 गड्यांच्या मोबदल्यात 49 धावा धावफलकावर. संपूर्ण स्पर्धेतलो आजचो पहिलो दिवस जर विचार केलो ॲक्शन रिप्ले बघा. सटीक यॉर्कर म्हणजे काय असता. जिसका कोई नहीं होता उसका यॉर्कर होता है या अमिताभ बच्चन सरांच्या वाक्याची आठवण करून देणारो अचूक टप्प्याचो हे यॉर्कर TennisCricket.in वर ॲक्शन रिप्ले आपण एकदा बघितलात. अजून एकदा बघूया ॲक्शन रिप्ले सूर्या गावकरचो. काय गोलंदाजी सूर्यानं आज केली बघा. TennisCricket.in ची खासियत असा जत्रेत गेलेल्या पोरासारखे तुम्ही काय डिमांड करा, लगेच TennisCricket.in तुमच्यासाठी सज्ज. तुमका जा काय बघूचा ता तुम्ही सांगा, ता सगळा तुमका दाखवला जातला. निश्चितपणे धन्यवाद दिलं जाईल. ते या ठिकाणी आमचे मित्र गौरव सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांना आकर्षक असं कॅमेरावर या ठिकाणी ओमकार, जय, सूरज, अनिकेत, अजित जो मालवण येथील रहिवासी, त्यानंतर तन्मय आणि स्वतः गौरव सावंत यांच्या माध्यमातून TennisCricket.in या वेबसाईटवरनं आपण पाहतोय. आणि ही स्पर्धा केवळ गोवा राज्यापुरते मर्यादित न राहता गोवा राज्य, महाराष्ट्र राज्य यांच्यापुरते या ठिकाणी न राहता संपूर्ण भारतभरात व भारताबरोबर तब्बल 197 देशांमध्येही मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार आपण पाहताना दिसतोय. नवीन फलंदाज सूरज गावडे, चेंडू सोडून दिला जातोय. पंचांचा इशारा वाईडचा निश्चितपणे येतोय. सनरेज ज्याला म्हटलं जातंय. अवांतर धावती एकेरी धाव मिळते पेडनेम स्ट्रायकर संघाला, ज्या एकेरी धावेने सांघिक अर्धशतकाला या ठिकाणी निश्चितपणे स्पर्श केला जातोय. म्हणजे 50 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक हे प्रगतीपथावर. अजून एक सटीक यॉर्कर. कौतुक करूचा लागताला सूर्या गावकरचा. खरं तर वाळपईचो क्रिकेटचो संघ सुद्धा बऱ्याच स्पर्धेमध्ये तयार होताना मुश्किल असता, कारण वाळपईमध्ये
लाईट बॉल क्रिकेट जरा जास्त खेळलं जातं. हेवी बॉल क्रिकेट खेळणारो सूर्या गावकर आणि संदेशभाई ठाकूर हे आमचे दोन खेळाडू बऱ्याच वेळा टेन्शनमध्ये असतात, टीम कशी बांधायची. पण या मानाच्या स्पर्धेसाठी त्यांनी टीम बांधली. या स्पर्धेत या टीममधून खेळणारो प्रवीण राणे सुद्धा बऱ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये दिसता. पण बाकीचे सगळे खेळाडू जर विचार केलो तर मोठ्या स्पर्धेचा अनुभव या खेळाडूंका कमी असलो तरी आज हे सगळे खेळाडू जणू काय आगीत घातलेल्या सोन्याप्रमाणे बाहेर येतले आणि या मार्केटमध्ये चकाकून उठतले. वाईट बॉल सूर्या गावकरचो सूरजसाठी. ही लढत बघण्यासारखी. हे दोन युवा खेळाडू एकमेकांच्या समोर भाऊ असा ज्या भाऊन याच मैदानावर ध्रुव ट्रॉफी गाजवली. कुळाच्या मानाच्या लाजरी चषक स्पर्धेत सुद्धा सूरज गावडेन आपला नाणा अगदी खणखणीत वाजवून दाखवला. तोच सूरज संघाचो एक हुकमी एक्को. कोरगाव संघासाठी पेडणे तालुक्यासाठी अनेक स्पर्धा या खेळाडून गाजवले. आज गरज असा या स्लो पॉइझन मैदानावर उभ्या राहण्याची. आखो टप्प्याचो चेंडू शॉर्ट आर्म पूल मिड ऑन क्लिअर करून लॉंग ऑनच्या दिशेन अनइवन बाउन्स. गरज होती या खेळाडून या चेंडूच्या टप्प्याच्या मागे येऊन उभ्या राहण्याची. खेळाडू वाट बघित राहिलो आणि तोपर्यंत या चेंडून दगो दिलो फिल्डरला आणि टप्पो पडल्यानंतर चेंडू फिल्डरच्या कपडावरसून एमसीटी चौकार. धावा होत आहे सांघिक त्या 55-3 गाड्यांच्या मोबदल्यात. आणि इथून मात्र जर कमबॅक करायचं असेल सत्तरी गोवा क्रिकेट संघाला तर प्रतिस्पर्धी संघाचे गडी बाद करणं हे एकमेव उद्दिष्ट त्यांच्या समोर. अन्यथा सामना जवळपास हातणं हा निसटतोय. परदा सूर्या गावकर सज्ज स्लॉक स्वीपचा सुरेख असा वापर करत चेंडूचा प्रवास घडला जातोय तो फाईन लेगच्या दिशेनं. टेनिस बॉल क्रिकेटमध्येही ज्या फटक्यांचं सौंदर्य लेदर बॉल क्रिकेटमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं तो स्वीपचा फटका सूरजच्या माध्यमातून निघतोय चौकारासाठी. 4 धावांनी धावफलक 59. थँक्यू. परत एकदा कळवणी सगळे आमचे स्पेक्टेटर आसा त्यांच्या खातीर एक कळवणी जावन आसा. खबर तुमच्या खातीर आम्ही हाऊजी गेमी करतले आणि हाऊजीचे मॉल जावन आसा 50 रुपीज एक हाऊस आणि 3 हाऊस तुम्ही घेतले जाल्यार तुमकां 100 रुपीजान मेळटले. आणि जे जल्दी 5 हे जे प्रायज आसा ते जावन आसा 5000 रुपीज 5000 रुपया. आमचे व्हॉलंटियर तुमच्या फुड्यान येतात मातशे पळयात ते खंय भोंवतात ते आणि तेंचे कडल्यान तुमी हाऊजी घेवपाचे. थँक्यू. समीर या मैदानावर तो 2022 इतिहास सुद्धा डोळ्यासमोर नक्की येतलो. नो चान्स कारिवडे होडावडा संघाने ही स्पर्धा जिंकली. आर्यन पॅन्थर 77 नावेली संघाचा पराभव करून. काय कामगिरी केली सुजित सावळने. मॅन ऑफ द सिरीजचो मानकरी ठरलो. समर्थ गावस गोय राज्याचो सुपरमॅन या स्पर्धेचो बेस्ट बॅटर ठरलो. सिद्धेश परबने बॉलरचं नाव आपल्या नावे केलं ह्या बक्षीस. विनय पावणोजी अंबाजी कोनाडकर शांताराम यांनी सुद्धा बाकीची बक्षिसं आपल्या घराकडे घेऊन गेली. पण यावर्षी या सगळ्या बक्षिसांवर नवीन नावा कोरली जातली. अगदी तुरळक खेळाडू असलेले नशिबवान ज्यांका परत एकदा या यादीत आपलं नाव समाविष्ट करू गावतला. कारण या वर्षाची स्पर्धा जरा वरच्या लेवलची काकणभर सरस असणारी. वेगवान असा चेंडू व वेगावर स्वार होऊन जो चेंडू फेकला गेला त्याला त्याच वेगानं फटका टोलवत उत्तर द्यावं हा इरादा होता उंचपुरा असा फलंदाज कोरगावचा सुपुत्र नितेश याचा प्रयत्न फसतोय. बाकीचे सुपरस्टार यष्टिरक्षक पूर्ण करतोय. धावफलकामध्ये विशेष बदल होताना दिसत नाही. 59 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रीतम. परत एकदा प्रीतमचा एक वेगवान असा चेंडू वेगानं सलग दुसऱ्या वेळी चकित केलं जातंय. वारंवार निर्धाव चेंडूचा वापर करत फलंदाजांना त्रस्त करावं. अतिरिक्त दबाव प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर आणावा. त्यांना एखादी चूक करण्यास प्रवृत्त करावं. आणि जर का कमबॅक करण्याची संधी मिळाली तर चित्त्याच्या चपळाईतीनं झेप घेत या सामन्यावर आपली पकड परत एकदा मजबूत बसवावी या इराद्यानं प्रीतम बारी हा गोलंदाजी करताना दिसतोय या मैदानावर. काय बोलायचा समीर या शब्दाबद्दल. आली रे आली, आता तुझी बारी आली. गोय राज्यात शूटिंग झालेलं चित्रपट होतो सिंगम आणि प्रीतम बारी या वेळी बॉलिंग मार्कवर जणू काय सिंगम सारखी ही गोलंदाजी. मालवणी कोकणी भाषेत सांगायचं तर कुटो करणारी गोलंदाजी. पण नितेशचो कुटो तुम्ही असो करू शकणार नाही. नक्की याच्यावर नितेश उत्तर शोधून काढीतच. आणि ह्या उत्तर नितेशने काढला मिड विकेटच्या कपडावरसून. यत्र तत्र सर्वत्र, यत्र तत्र सर्वत्र एमसीटी षटकार. सलग 3 चेंडू निर्धाव गेल्यानंतर
शंकेची एक पाल या ठिकाणी चुकचुकत होती क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये, मात्र त्या चुकचुकणाऱ्या पालेल्या सर्व शंकांचं निरसन करणारा असा हा फटका षटकारासाठी निघतोय व या 6 धावांनी 60 ही पार करत आता तब्बल 65 धावांवर 5 षटक 4 चेंडू यांच्या सांगितलेलीच पेडनेम स्ट्रायकर्स क्रिकेट संघ 20वा घेतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिले 3 चेंडू डॉट बॉल, चौथ्या चेंडूवर विकेट. यावेळी सुद्धा विकेट मिळवण्याची संधी तयार झालेली. बॅटर बीट झालो, शॉट फाईन लेग बीट आणि बघता बघता चेंडू सीमारेषा पार. एमसीटी चौकार. एका बाजून नितेश काय दर्जेदार कामगिरी करता. प्रीतम बारीचो प्राणपणान प्रयत्न चालू आहे विकेटसाठी, पण नितेश जणू काय सांगता मेरी विकेट नाही दूंगा, मेरी विकेट नाही दूंगा. आणि ह्या वाक्य ऐकल्यानंतर तुमका जी आठवण येतली अगदी बरोबर इतिहासातला एक मोठा नाव असा मेरी झासी नाही दूंगी. ह्या वाक्य जिनी प्राणपणान सांगितला. आज 19 नोव्हेंबर इतिहासातलो एक मोठो दिवस. 1828 याच दिवशी 19 नोव्हेंबर रोजी झाशीच्या राणीचो जन्म झालो. आज एमसीटी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या पहिल्याच दिवशी 1857 स्वातंत्र्य समर जी प्राणपणान लढिल्ली त्या झाशीच्या राणीक लक्ष्मीबाईक आमचो मानाचो मुजरो. आणि या दरम्यान कव्हर्स मधून डिरेक्ट हिट. तिसऱ्या पंचांकडे केली गेली विचारणा. काय झाला नेमक्या या चेंडूवर? डिरेक्ट हिट तर झाले. चेंडू रवलो डॉट बॉल. स्थिरावलेली धावसंख्या 69, चेसिंग टार्गेट 76. 76 धावांचा पाठलाग करताना 69 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. फटका तोलविला गेला, त्यानंतर क्षेत्ररक्षण झालं. दुहेरी प्रयत्नात चेंडू अडवून थेट यष्ट्यांचा वेध घेणारी फेक करण्यात आली आणि ही फेक नितेशसाठी जीवघेणी ठरते की नाही या प्रश्नाचं उत्तर तिसऱ्या पंचांच्या दालनात सुपूर्द करण्यात आलंय आणि खातर जमा करत निश्चितपणे या प्रश्नाचं उत्तर पंच देतील यात कोणतीही शंका नाही. मात्र मैदानावर 69 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. 6वं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या पंचांचो इशारो इलो OUT आउट. नक्की निराश होतलो नितेश, कारण गरज नव्हती अशा जागेवर धावा चोरण्याची. कारण मैदानावर धावा फटकावण्याची कामगिरी अगदी चोख बजावणारो नितेश एक धाव चोरण्याच्या नादात रनआउट होऊन तंबूच्या दिशेत, पण बाद होण्यापूर्वी आपली जबाबदारी अगदी चोख पार पाडली. 4 नेत्रदीपक चौकार आणि 1 गगनचुंबी षटकार. टाळीये नक्की वाजवूया कोरगावचा सुपुत्र नितेश कांबळीसाठी. यानंतर सामना होईल तिसऱ्या सामन्यातील पराभूत संघ विरुद्ध या सामन्यातील विजेता संघ. या 2 संघादरम्यान यापूर्वीच्या सामन्यामध्ये पराभूत झालाय तो दोडामार्ग संघ आणि त्या दोडामार्ग संघाची गाठ पडेल या सामन्यातील विजेत्या संघाशी. त्यामुळे दोडामार्ग संघ पुढील सामन्यासाठी आपण सज्ज राहायचंय. या सामन्यातील विजेत्या संघाशी लगेचच आपली गाठ ही पडणार आहे. खेळ समाप्त होतोय. 6 षटकांच्या 7व्या षटकाची सुरुवात होते. 69 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अवघ्या 7 धावांची आवश्यकता. 11 चेंडूंचा खेळ बाकी. मात्र दुसऱ्या बाजूनं सूर्या गावकर हा कडवा प्रतिकार करताना दिसतोय. डावपुराचा फलंदाज सूरज गावडे हा स्ट्राईकला आणि त्या सूरजच्या साथीला आपण फलंदाज अनुभवतोय तो महेश वाईटकर. विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका मिड विकेटच्या दिशेनं 1 धाव पूर्णत्वास नेली जाते. दुसऱ्या धावेच्या आहारी न जाता सूरज नाममात्र एकेर धावेवर समाधान मानतोय. संघाला 70 गाठू देतोय. 70 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता एका मोठ्या फटक्यांची म्हणजे 6 धावांची नितांत गरज असेल ती पेडनेम स्ट्रायकर्स क्रिकेट संघाला. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सूर्या गावकर. Thank you. I request the captain of Doda Mark, Sundar, and entire team, please report to commentary box. आखो टप्प्याचो चेंडू. पुलचो फटको तर असा मिडॉन पर्यंत फक्त 1 रन देणारो आजचो दिवस. पहिलोच दिवस या स्पर्धेचो आणि पहिल्याच दिवशी ही स्पर्धा TennisCricket.in या यूट्यूब चॅनलवर 3 लाख पेक्षा जास्त प्रेक्षकांनी बघितलोय.
एकदा जोरदार टाळी वाजव या मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी. TennisCricket.in साठी ज्यांनी पहिल्याच दिवशी ही स्पर्धा तब्बल 3 लाख लोकांपर्यंत पोहोचवली. मिनी हेलिकॉप्टर विथ अलॉंग द कार्पेट म्हणजे जमिनीलगत जाते ते डीप लॉंग ऑनच्या दिशेनं प्रथमबारी आपल्या समोर येतोय. एकेर धाव पूर्णत्वास नेली जाते. ज्या एकेर धावेने धावफलक विसावला जातोय तो 72 धावांवर. 72 धावा धावफलकावर 4 गाड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 4 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर सूर्या हर एक कसोसीचे प्रयत्न करतोय व समोर आहे फलंदाज तो कर्णधार महेश भाईडकर. एका मोठ्या फटक्यानं सामना संपवावा या इराद्यानं प्रहार करण्याचा दृष्टिकोन, मात्र हा दृष्टिकोन अखेर संपुष्टात येतोय तो एका निर्धाव चेंडू गणला जातोय. धावसन फलकात कोणताही बदल नाही. 72 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात 7वं षटक हे प्रगतीपथावर. पेडणे तालुक्याच्या कोरगाव गावचा सुपुत्र, संघाचा कॅप्टन, नायक, सेनापती महेश भाईडकर स्ट्रायकर एंडवर. लोअर फुल टॉस मिड ऑनच्या दिशेन मिड विकेट क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आकांड्या पार आणि अखणखणीत MCD चौकारानिशी पेडणे स्ट्रायकर संघ विजयी ठरलो आणि पुढच्या फेरीत प्रवेश करतो झालो. आजोबा स्ट्रायकर्स सत्तारी संघ या स्पर्धेत सहभाग झाल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि तुमका भविष्यासाठी शुभेच्छा. I request captain of Doda Mark and also captain of Pernem Strikers, please report for toss. Both the captains, please report for toss. 75 धावा झाल्या. 76 धावांचा पाठलाग करायचा होता. मात्र ज्या 75 धावा आपण धावफलकावर पाहिल्या एका मर्यादित धावफलकापर्यंत रोखण्यासाठी कारणीभूत ठरला तो अपाली करंडुटकर. अपालीने रचिला पाया, नितेश झालासे कळस. विजयाच्या पायावर यशाचं शिखर 27 धावांच्या बहारदार खेळीनं नितेशनं या ठिकाणी रोविलं. त्याला साथ मिळाली त्याच्या सहकाऱ्यांची. साहिल अरोलकरनं 18 धावांचं योगदान दिलं. संजू कनोजियानं 15 धावांचं योगदान